राणी सिद्ध झाली. राणीनं बुरुजावर मोर्चे घेतले, तोफा डागल्या. अत्यंत विश्वासाचे गोष्खांसारखे तोफखान्यावर प्रमुख होते. दारू गोळा कर. दारू गोळा कोटावर नेला. दारू गोळा कोटावर नेला. दारू गोळा कोटावर नेला. दारू गोळा कोटावर नेला. झुंजण्या झाली फौज तयार. झुंजण्या झाली फौज तयार. देव दानवांचे युद्ध अनिवार. धन्यती वीर लक्ष्मी नारदी. धन्यती लक्ष्मी नारदी. धन्यती वीर लक्ष्मी नारदी. यावं म्हणून प्रयत्न झाले, पण ती लवकर येत नाही पाहून एक दिवशी मध्यरात्री झाशी शहरावर आक्रमण झालं. खणखणले भाले तलवार. खणखणले भाले तलवार. खणखणले भाले तलवार. झुंजती वीर करीती हर हर. महादेव वीर कुंज सारा. महादेव वीर कुंज सारा. लढाईचा कैफ त्यांना चढला. लढाईचा कवच लढाईचे कैफ त्यांना चढला. कंदन माजलं. 57 स्वातंत्र्य समर भडकलं होतं. मंगल पांडेनी मार्च महिन्यातच इंग्रज अधिकाऱ्याच्या छातडात गोळी घातली आणि त्याला ठार करून साऱ्या भारतीयांना दाखवून दिलं की आम्ही भारतीय या भारत मातेचे सच्चे सुपुत्र आहोत. असा हा भारत पेटत सुटला चारी बाजूनी. काळतुसांचं प्रकरण गाजायला लागलं. आमच्या धर्मावर हा घाला आहे. गायीच्या रक्ताने माखलेल्या काळतुसा आम्हाला तोंडाने जबरदस्ती काढायला लावतात. आमचा देश आणि धर्म बुडवायला निघाले. डुकराची चरबी लावली. यामुळे हिंदूही भडकले आणि मुसलमानही भडकले. सारे एक झाले आणि झाशीचं रणकंदन सुरू आहे. सरयू रोज 60,000ची सेना घेऊन आला आणि फक्त 7,000च्या फौजेसह राणी लढते. चमक उठी सन 57 से वो तलवार पुरानी थी. चमक उठी सन 57 से वो तलवार पुरानी थी. खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी. झांसी वाली रानी थी. बुंदेले हर बोलो के मुँह हमने सुनी कहानी. बुंदेले हर बोलो के मुँह हमने सुनी कहानी थी. खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी. बोलो झांसी वाली रानी थी. झांसी वाली रानी थी. चमक उठी सन 57 वो तलवार पुरानी थी. चमक उठी सन 57 से वो तलवार पुरानी थी. खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी. दुर्गा थी वह काली थी. खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी. दुर्गा थी वह काली थी. स्वयं वीरता की अवतार. देख मराठे पुलकित होते. राणीचा तो पराक्रम पाहून मेलेल्या मुर्द्यात सुद्धा वीरश्री संचार व्हावी अशी तेजस्वी होती ही वीरांगना. आणि राणी दुर्गा थी वह काली थी. वह स्वयं वीरता की अवतार. देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार. देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार. देख मराठे पुलकित होते उसकी तलवारों के वार. महाराष्ट्र कुल देवता उसकी भी आराध्य भवानी थी. खूब लड़ी हाँ खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी. झांसी वाली. बोलो रणरागिरी झांसी वाली की जय. इतका बारीक आवाज नाही चालत. 7,000ची सेना असा आवाज देत होती की सरयू रोजची 60,000ची सेना लटपट घाबरत होती. बोला भारत माता की जय. क्या बात है. आव्हान आपल्याला फक्त जय जय करायचंच आहे, पण झाशीवर आक्रमण पाहिलं. किल्ल्यावरच्या मशालीच्या उजाड्यामधून दिसत होतं आणि गावातल्या किंकाळ्या ऐकू येत होत्या.
जवळ लेकरू छातीला लावून महिला ओरडत होत्या, अहो माझ्या बाळाला गोळी मारली हो, माझ्या मुलाच्या मांडीवरच्या बाळाला ठार केलं. इंग्रजांचं आक्रमण झालं. त्यांना खात्री होती इंग्रजांचं आक्रमण दुष्टपणाचं होतं. महिलांवर आणि प्रजेवर, लहान मुलांवर अशा प्रकारचा सूड उगवावा. तळ पायाची आग मस्तकाला गेली. 50 सैनिक किल्ल्यावरचे गोळा केले आणि सांगितलं, मला हे सहन होत नाही, मी निघाले, माझ्याबरोबर कोण येतं तुमच्या. रात्रीची 12:30 1 वाजलेला. 9:30 वाजले तर चुळबुळ होण्याची शक्यता असते. पण 1:30 वाजता ही तेजस्विनी म्हणते, माझ्याबरोबर कोण येता. 5:50 म्हणाले, आम्ही सगळे येतो, बाकी सगळ्यांना सुद्धा आणतो. थांबा, किल्ल्यावरही कोणी पाहिजे. आणि गुप्त मार्गानं बहादूर लोक किल्ल्यातल्या गुप्त मार्गानं बाहेर पडले आणि गावात शिरले. जे इंग्रज आक्रमण करत होते ते प्रतिकार नाही म्हणून थोडेसे गाफील झाले होते. यांनी 5-50 लोकांनी आवाज न करताना टप 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 पाऊस यावा तसं जाऊन जो ज्या अवस्थेत इंग्रज होता त्याला कापून काढले. 1,500 लोक कापून काढले आणि बाकीचे पळाले. यूरोजकडे गेल्यावर, क्यों तुम तो 2000 गए थे और 300 वापस आ रहे, बाकी सब हमसे पहले ऊपर गए हैं. किसने मारा मालूम नहीं, अंधेरे में कौन आया. या सगळ्यांना कापाकापी करून आपल्या सैन्यासह वर निघून गेली. पण